वो अभी देने ऑफिस का करो। सहज बोलायला असं वाटलं ना मला खूप स्ट्रगल करावं वाय कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तुमच्यावरती गंभीर आरोप आज विधानसभेमध्ये केले गेले आहेत। विरोधी पक्षाकडून तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। एका महिलेसंदर्भात गंभीर आरोप तुमच्यावरती केले गेले। नाही, मुळातच 2017 साली एक गुन्हा दाखल झाला होता। 2017 साली माझ्या विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा मसवड नगरपालिकेची निवडणूक होती। त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 दिवस अगोदर एक माझा गुन्हा दाखल झाला होता आणि तो दाखल झालेला गुन्हा 2017 नंतर आतापर्यंत 2019 साली तो ट्रायल चाललं आणि त्याचा निकाल लागला। निकाल लागल्यानंतर मला वाटतं निकालाची प्रत माझ्यासोबत आहे आणि निकालामध्ये कोर्टानं मला निर्दोष मुक्त केलेलं आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिलेले आहेत। वाटते 2000 सुटलेला नाही असं त्या महिलेचं म्हणणं आहे। तुम्ही माफी मागितली त्यांचे हात जोडून आणि तुम्ही त्यांना नागडे फोटो पाठवलेत की नाही, हे खरं आहे की खोटं आहे? तुषारजी, तुम्हाला खूप गडबड आहे। मी उत्तर देतोय, नंतर प्रश्न विचारा तुम्ही। तुमच्या प्रश्नाला उत्तर तुमच्या प्रश्नाला मी नाही सांगत आहे, कोर्ट सांगते। कोर्टाचे आदेश ज्याप्रमाणे आहेत की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे। मला बाकी कुणी निर्दोष मुक्त केलं याच्याबद्दल माझं वेगळं मत काही नाही आहे आणि झालेला जो विषय आहे या विषयासंदर्भात मी आपल्याला सांगतो की त्या घटना घडली 17 साली 19 साली निकाल लागला आणि निकालामध्ये मला निर्दोष या ठिकाणी कोर्टाने मुक्तता केलेली आहे। मला वाटते या देशात लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला 6 वर्ष झालेली आहेत। आज 6 वर्षानंतर हा विषय पुढे आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान आपण कुठल्या वेळी हा विषय समोर आणावा किंवा कुठल्या वेळी काय बोलावं याला काय राजकीय लोकांनी काय मर्यादा ठेवली पाहिजे ही माझी मनापासूनची भावना आहे। माझ्यासारखा एका सामान्य कुटुंबातला ज्या युवकानं ज्या वडिलांचं माझ्या 7 दिवसापूर्वी निधन झालं, 8 दिवसापूर्वी, मी काही भावनिक त्या विषयात करत नाही आहे, परंतु ज्या वडिलांनी माझ्यासाठी प्रचंड संघर्ष करून मला मोठा केला आणि वाढवलं, इथंपर्यंत आणलं, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अस्थि विसर्जन सुद्धा करू दिलं नाही। इथंपर्यंत एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी करावं आणि असं मला अपेक्षित नव्हतं, पण ठीक आहे, शेवटी राजकारणात सगळ्या गोष्टी राहतात। मी जबाबदार पदावर काम करतो, माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत आणि मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची माझी जबाबदारी आहे। त्यामुळे मी एवढंच सांगतो की या घटनेला कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात ज्यांनी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे। संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे, त्या संदर्भात मी माझा बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे, आपलं नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे आणि त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे ते मी करणार आहे। विषय पुढे सुरू होती, महिला निर्दोष मुक्त केल्यानंतर सुद्धा तुम्ही आता शिक्षा ऐकल्यानंतर त्या महिलेला त्रास सध्या देतात असा थेट आरोप संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार। माझं म्हणणं हेच आहे की जयकुमार गोरेंनी त्रास दिला किंवा नाही दिला या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी। या संदर्भात जयकुमार गोरेनं काय केलं या संदर्भात चौकशी करावी। चौकशी करून जो कोण दोषी आहे, मी असेल तर माझ्यावर आणि कोण असेल तर त्याच्यावर, आणि जे काही खोटे कुभांड रचतायत, जे खोटे या भानगडी करतायत
त्यांच्यावर जे करताय त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे, कारवाई करावी. 17 तारखेपासून तुम्ही ते नागडे फोटो पाठवले होते की नाही हे खरं आहे की खोटं आहे तेवढं सांगा ना. मी तेच सांगतो की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे. मी कुठलेही फोटो पाठवले नाहीत आणि कोर्टापेक्षा मला वाटतं तुम्ही पण फार मोठे नाही आहे असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच कोर्टाची ऑर्डर आहे. वाचली वाचली तुम्ही कुठल्या अवस्थेत फोटो पाठवले ते सगळं वर्णन आहे कोर्टाच्या याच्यामध्ये. त्यामुळं माझं याच्यापेक्षा वेगळं काही म्हणणं नाही. मी आपल्याला जे म्हणणं सांगितलंय ते ऑन रेकॉर्ड आहे आणि या संदर्भात ज्या लोकांनी माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी हक्कभंग आणणार